हा हा कुठं दुरून दिसलं ना मला ते. लाईट मारलाय त्याच्यात इकडे खाली आला पाहिजे. हे मोठी घे, मोठी घे. ते बॅटरी मारू का त्याच्यावर? बोनस आहे का काय आहे? बोनस आहे. हां इथं पुढे टेबल ट्रेस आहे. भरू का बॅटरी आहे? विचार काही टाकायची का? पुस्तक वगैरे इकडे गेलं नाही पाहिजे. हां टाका लागते का? रसल वायपर जातीचा साप आहे, मराठीमध्ये घोणस म्हणतात. घोणस आपल्या घोणस, परळ, रसल वायपर. परळ परळ आपल्या भाषेत परळ म्हणतात त्याला. वळणीत तिला डायरेक्ट वळच तिकडे घ्यायला लागते. फेकत नाही तुम्ही अंगावर. जो आपण पकडला साप हा रसल वायपर म्हणतात इंग्लिश मध्ये. मराठीत म्हणतात घोणस. आणि आपल्या गावरान भाषेत म्हणतात परळ. परळ परोळ आग्या फूक असं म्हणतात. आग्या फूक यासाठी म्हणते कारण की त्याचा विषय असा की तो चावला तर अंगार अशी होती की समजा असं एखादी ठेसा चटणी असते की नाही लाल मिरच्याची ती अशी लागल्या अंगार मारते ती. आणि त्याचं जे विष आहे ते आहे हिमोटॉक्सिक विष. ते पूर्ण आपल्या रक्तपूर असं हे करून टाकते, खराब करून टाकते. आणि दुसरे मांसपेशी ह्या नसा आहेत की नाही ह्या फाडून टाकते. आणि त्यांना होते गँग्रीन. ताबड म्हणजे असा सिम्टम जाणवत पुरा हात सडत जाऊन मला इथं चावला ना तर हा पुरा असा फाटत खराब होत वाढत जाते. ते किती सेकंदात नाही आहे ते समजा जसं माणसाची हे शरीर दृष्टी आहे तसं. एखादा गोळी खाणार असते, बीपी शुगर वाला माणूस असते तर त्याच्यावर कसा जास्त प्रभाव होते लवकर. आणि जो एखादा हट्टा असला त्याच्यावर थोडा कमी होते कारण की त्याचं रक्त सडसरतो म्हणजे बरोबर राहते ना. असा विषय आहे तो. म्हणजे एका ठिकाणच्या माणसावर एका ठिकाणी बसणारा माणूस आहे ते त्याच्यावर जास्त असर होते त्याचा. आणि असा फिट माणूस असला समजा चालता फिरता त्याला लवकर असर नाही समजा. तरी समजा चावला किंवा काही झालं त्वरित तर तुम्ही सर्पमित्राला फोन लावून सांगा की मला हा साप चावला, त्याचा फोटो काढून पाठवायचा. नाही झालं तर तुम्ही डायरेक्ट आपल्या अकोल्याचं मेन हॉस्पिटल गाठायचं. अकोल्याचं मेन हॉस्पिटल नाही तर मग कोरडे हॉस्पिटल आपल्या अकोल्यात. बरोबर. कोरडे हॉस्पिटलमध्ये बी चांगला इलाज होते तुमचा. आणि जर मेन हॉस्पिटलला बी गेले तरी तुम्ही सर्पमित्राला किंवा आम्हाला फोन लावला तर आम्ही तुम्हाला मदत नक्कीच करू तिकडे किंवा काय माहिती आहे काय नाही तुम्हाला करू समजा. असं दुसरा एक असा विषय